समाजाच्या चळवळीनं आणि या गंगाखेड नगरीमध्ये जनावरीच्या चळवळीसारखा नंदवत राहतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरिदत्तनारायण रामचंद्र कातोळकर, महाराष्ट्र आदिवासी महासभेचे उपाध्यक्ष सुनीलअण्णा पाटील, शिक्षण अधिकारी भगवानरावजी घुले, परभणी जिल्ह्याचे महाराष्ट्र आदिवासी महासभेचे अध्यक्ष अजितजी ठाकूरवार, स्वप्नील पटवार, परभणी जिल्ह्याचे महाराष्ट्र आदिवासी महासभेचे चंद्रजी आशिषजी बेकम, महाराष्ट्र आदिवासी महासभेचे पदाधिकारी रमेशजी बेकम, महाराष्ट्र आदिवासी महासभेचे संघटन प्रमुख प्रदीपजी बोकरवार, गंगाखेड तालुका महाराष्ट्र आदिवासी महासभेचे अध्यक्ष राजू मळकर. आजच्या कार्यक्रमाचे सत्यावृत्ती ज्ञानेश्वरजी आर्या, त्यांच्या पत्नी मीनाक्षी आर्या आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व शिक्षक, विद्यार्थी, त्यांचे बहिणी भाऊजी आणि उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आणि मित्रमंडळी, आजचा खरं सुवर्ण योग आहे की आज आपल्या नगरीमध्ये नगरेश्वर देवालयाच्या माध्यमातून भागवत कथा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचा प्रारंभ काल झालेला आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि याचं औचित्य साधून आज अय्यासरांचा ज्ञानेश्वर अय्यासरांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. खरं पाहिलं ज्ञानेश्वर अय्यर यांनी आता कर्मचारी बसवकर मानलेलं त्यांनी सांगितलं की माझा सख्या भावाचा परिवार, माझे वडील आणि माझ्या वडिलांचे भाऊ यांचे आम्ही 100 जण आहोत. 100 जण, 16 बहिणी आणि 16 भाऊजी यांना एका मुठीत एकत्र ठेवणं हे काही सोपं नाही. कारण मी समाजाचं काम करत असताना, समाजाचं संघटन करत असताना या प्रत्येक गोष्टीचा अनुभव मला आणि त्यांच्या या देशाची सेवा, महाराष्ट्राची सेवा आज त्यांनी 35 वर्ष ऊन नाही, पाऊस नाही, थंडी